महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एक मोठी घडामोड समोर आली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव दिलाय। प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत राज ठाकरेंनी ही स्पष्ट भूमिका मांडली आहे। महेश मांजरेकर यांनी विचारलं की आज शिवसेना फुटली आहे, पण जर ती फुटली नसती तर अजूनही तुम्ही दोघे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकता का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे। यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की कोणत्याही मोठ्या गोष्टींच्या तुलनेत आमच्यातील भांडणं आणि मतभेद अत्यंत क्षुल्लक आहेत। महाराष्ट्र आणि मराठी माणसांचं अस्तित्व अधिक महत्त्वाचं आहे, त्यामुळे एकत्र येणं कठीण नाही। राज ठाकरेंनी यावेळी एक महत्त्वाचं विधान करत म्हटलं की हा विषय केवळ माझ्या इच्छेचा नाही, हा स्वार्थाचा मुद्दा नाही। आपण महाराष्ट्राच्या भवितव्याचा मोठा चित्रपट लार्जर पिक्चर पाहायला हवा, मी तो पाहतो। त्यांनी पुढे सुचवलं की सर्व राजकीय पक्षातील मराठी माणसांनी एकत्र येऊनच एकच पक्ष स्थापन करावा। राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंना विचारलं, मी त्यांच्यासोबत काम करावं ही त्यांची इच्छा आहे का? या प्रश्नातून त्यांनी युतीसाठीचे दरवाजे उघडे असल्याचं स्पष्ट संकेत दिलेत। दरम्यान एकनाथ शिंदेंवरही राज ठाकरे यांनी टीका केली असून मी आयत्या पिठावर रेघोट्या ओढत नाही असं सांगत त्यांनी शिंदेंच्या बंडखोरीला वेगळ्या स्वरूपात पाहिलं। शिंदेंचं राजकारण वेगळं आहे, मी शिवसेनेतून बाहेर पडलो कारण बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करण्याची माझी तयारी नव्हती असं राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं। निश्चित कारण तेच म्हणतो ना मी, मला असं म्हणणं की तुझं म्हणणं आहे की मला 5 वर्ष द्या, मी महाराष्ट्राचं काय करीन। वेन डू यू सी इट? वेन? मी बघा, आणि त्याच्यासाठी मला परत मी म्हणतो स्वार्थ का म्हणतोय मी? हा तुझा स्वार्थ म्हणत नाही, मी महाराष्ट्राचा स्वार्थ म्हणतोय। मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।